एक मिनिटात. नमस्कार सर्वांना. उद्योजकता विकास केंद्र विज्ञान आश्रम पाबळ आयोजित फळे व भाजीपाला निर्जलीकरण डिहायड्रेशन उद्योग वेबिनार या वेबिनारमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्री सुजित शिवाजी लोंढे, फाउंडर युवा ॲग्रो इंडस्ट्रीज सरांचं मी विज्ञान आश्रम आणि उपस्थित सर्व नवउद्योजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. विज्ञान आश्रम विज्ञान आश्रम नवनवीन तंत्रज्ञान आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहतं आणि म्हणूनच हा एक नवीन वेबिनार या ठिकाणी आज आपण घेऊन आलेलो आहोत की आपण शेतकऱ्यांचा जो काही भाजीपाला आहे, फळं आहेत, धनधान्य आहेत, यावरती कशा प्रकारे प्रक्रिया करता येईल, त्याला वेगवेगळ्या संधी कशा उपलब्ध आहेत, या सर्व समजून घेण्यासाठी आज आपल्याला एक तरुण उद्योजक श्री सुजित लोंढे सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. खरं तर मी सरांचं मनापासून स्वागत यासाठी करतो की त्यांचं व्यस्त वेळापत्रक आहे, कारण यावेळेस त्यांच्या उद्योग व्यवसायामध्ये मार्केटिंग असेल किंवा उत्पादनाकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. त्याही वेळापत्रकातून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झालात. मी सरांना विनंती करतो की सर, आपण आपला परिचय देऊन या ठिकाणी आपलं शिक्षण आणि जीवन प्रवास उद्योगामधला तर याची आम्हाला तुम्ही माहिती दिली तर बरं होईल. सुजित सर. सुजित सर, आवाज येतोय? हॅलो सुजित सर, तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो, येतोय का? हो, तुम्हाला बोललेला आवाज आला काही? तुमचं म्यूटच दिसतंय मला तरी. हां सुजित सर. हॅलो 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 हां, तुमचा आवाज येतोय सर आम्हाला. हॅलो 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 सुजित सर, आवाज येतोय तुमचा. हॅलो
आवाज येतोय. तुमचा नाही नाही, तुमच्या याच्यावरती हॅलो, आता मी बोलतोय इकडनं माईक ऑन करू. आपण आवाज येत नाही ना. मोबाईलवरून जॉईन होता येईल का तुम्हाला? मोबाईलवरून जॉईन होता येईल का? अ, 2 मिनिट थांबूया आपण. टेक्निकल इश्यू आहे. सर रिजॉईन होत आहे. योगेश सर, आवाज येत नाही. हा उल्हास सर बोला ना. सर आवाज येत नाही सर. हा हा, थोडं टेक्निकल इश्यू आहे. 2 मिनिटं बरं सर. बरं बरं. सर रिजॉईन हा, होत. ओके 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 ओके. सुजित सर, आवाज येते? सुजित सर आवाज येतोय? तुमचा आवाज येतोय, थोडा क्लिअर येत नाहीये.
तुझी सर येतोय आता आवाज? माईक बंद आहे सर.
हॅलो हॅलो हॅलो. हा सर. हा सर, येतोय आवाज. हा, येतोय ना आवाज? हॅलो. हा सर, येतोय. मी स्क्रीन शेअर करतो. सुरू करायचं? हॅलो. हा, एक मिनिट सर, एक मिनिट. मला सांगा बरं का सुरू करायचं. हां. समक्ष थोडासा टेक्निकल इश्यू झाला होता. आपल्यासोबत सुजित लोंढे सर, फाउंडर इबा ॲग्रो इंडस्ट्रीज. आज आपल्याला फळे व भाजीपाला डिहायड्रेशन निर्जलीकरण उद्योग वेबिनार या संबंधी मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना विनंती करतो की सर, आपला प्रवास म्हणजे शैक्षणिक प्रवास आणि त्यानंतर तुम्ही या व्यवसायामध्ये कसे पडलात, तर याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. धन्यवाद. नमस्कार. हां सर, सर. मी दिसतोय सगळ्यांना? कारण की मला दिसत नाही. मला विज्ञान संस्थांचा लोगो दिसतोय. हां सर, आता मी स्क्रीन शेअर केलेली आहे. ठीक आहे, ठीक. हां. नमस्कार. सरांनी माहिती दिल्याबद्दल सरांचे धन्यवाद. चांगली माहिती दिली. आणि तुझं नाव आहे सुजित लोंढे, तालुका आंबेगाव आणि जिल्हा पुणे. फळे व भाजीपाला निर्जलीकरण, थोडक्यात इंग्लिश मध्ये त्याला म्हटलं जातं फ्रुट्स अँड व्हेजिटेबल डिहायड्रेशन बिझनेस. थोडीशी माझी पार्श्वभूमी सांगतो. माझं शिक्षण BSc ॲग्री झालेलं आहे. पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी विद्यापीठ तळेगाव, राहुरी कृषी विद्यापीठाअंतर्गत हे कॉलेज आहे. आणि त्यामधून शेती संबंधित शिक्षण, ॲग्रिकल्चर, BSc ॲग्रिकल्चर शिक्षण घेत असतानाच थोडस घरामध्ये व्यावसायिक पार्श्वभूमी असल्यामुळं व्यवसायात येण्याचं नक्कीच सातत्याने डोक्यात यायचं. त्या कारणाने कुठला तरी व्यवसाय करायचा. हे आपलं बॅकग्राऊंड शेतीचं आहे, शिक्षण कृषी संदर्भात आहे, म्हणून या व्यवसायामध्ये पडण्याचा निर्णय घेतला. खरं तर व्यवसाय त्यावेळेस कुठला असा ठरवलेला नव्हता, परंतु कुठला ना कुठला तरी व्यवसाय करायचा. मग बॅकग्राऊंड जर आपलं शेतीचा आहे तर शेतीशी रिलेटेडच का नको, म्हणून खरं तर हा व्यवसाय निवडला. सुरुवातीला व्यवसाय निवडण्याच्या आधी पर्याय डोळ्यासमोर भरपूर होते. त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे फ्रेश व्हेजिटेबल साठीच, फ्रेश व्हेजिटेबलची विक्री करता येईल का, किंवा एखादा मॉल वगैरे असं काही खोलता येईल का, कलेक्शन सेंटर जे आपण म्हणतो अशा सर, आवाज येत नाही तुमचा. तुम्ही म्यूट झालात बहुतेक. येतोय. हॅलो. हा, येतोय. हा, येतो का सर? हो, येतोय. बोला. डबल आवाज येतोय मला सर तुमचा. हॅलो. हा, तुमचं एकदम क्लिअर आहे सर. येतोय ना? हॅलो. सर बोला.
हा बोला सर. म्हणजे तुमचा परिचय आता आम्ही समजला, परंतु तुम्ही या व्यवसायामध्ये कसे पडलात तर याबद्दल माहिती दिली तर बरं होईल. आवाज येत नाही सर तुमचा, म्यूट झालाय. ज्यूस हाय सर. हॅलो. हा बोला ना सर. हॅलो. हा बोला. येतो ना. हो येतो येतो बोला. शिक्षण आणि त्याबद्दल मार्गदर्शन पण मिळालं नाही किंवा काही वाचण्यात देखील आलं नाही. परंतु सर्चिंग करत असताना किंवा वेगवेगळ्या सर तुमचा व्हिडिओ बंद करा मीटिंगला ना. जात व्हिडिओ बंद करा. असताना सुजित आला सर का? तुमचा व्हिडिओ बंद करा. हा व्हिडिओ बंद करा बरं. ऑडिओला प्रॉब्लेम ठीक येतोय. ठीक झालं ना. झालं बंद ना. हॅलो. हो सर बोला तुम्ही. हा. तर असे काही 4-5 आणि सांगायचं आता फ्रोझन आवाज कट. ज्यूस मध्ये प्रॉब्लेम असा ब्रँडचा विषय येतो आणि डायरेक्ट कस्टमर एंडला आपल्याला तो प्रॉडक्ट द्यावा लागतो. मग हे करत असताना आपल्याला ब्रँड खूप महत्वाचा आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर समजा आपण एखाद्या फ्रुटी, आता समजा फ्रुटी विकली जाते, मँगो ज्यूस ज्याच्यामध्ये असतो, तर त्यांचं पॅकेजिंग, त्यांचं लेबलिंग, त्याच्यानंतर त्यांची प्राइस, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर ते आपण कॉम्पिट करू शकत नाही. त्यांचं ह्यूज प्रमाणामध्ये हे असतं आणि तिथे येतो विषय मग ब्रँडचा. आपण आपला एखादा लोकल ब्रँड ज्यावेळेस विकणार आणि त्या ब्रँडेड त्या किमतीमध्ये जर समजा ब्रँडेड एखादी गोष्ट मिळत असेल तर अशा वेळेस माणूस ब्रँडेड गोष्ट घेईल. लोकल ब्रँडचा ज्यूस का प्यावा त्याने. आपण आपल्या पैसे जर विचार केला, अशा भरपूर गोष्टी त्यामध्ये आल्या. पल्पिंग मध्ये जर जायचा विचार केला तर मग पल्पिंग, पल्प तयार करायचा, पुन्हा तो स्टोरेज करायचा. पल्पिंग मध्ये एक गोष्ट चांगली का आपलं प्रोडक्टचं वेटेज वाढतं, वजन वाढल्यामुळं कॉस्टिंगला थोडा फरक पडतो. पण पल्पिंग मध्ये इन्व्हेस्टर वगैरे पाहता किंवा पल्प किती ठिकाणी आपण विक्री करणार, मार्केट त्याचं इतकं ह्यूज नाहीये जेवढं पाहिजे तेवढं. आता थोडंसं रिसर्च केल्यानंतर अशा काही गोष्टी लक्षात आल्या. एका ठिकाणी कन्सल्टन्सीला गेलेला असताना त्या ठिकाणी आम्हाला डिहायड्रेशन बद्दल कळालं की असं असं एक कन्सेप्ट आहे आणि बऱ्याच ठिकाणी रॉ मटेरियल म्हणून वगैरे ह्या गोष्टी लागतात. म्हणून आम्ही मग त्याच्याबद्दल थोडंसं रिसर्च केला. मग थोडे काही ट्रेनिंग केले, वेगवेगळ्या लोकांचे मार्गदर्शन घेतलं, काही कन्सल्टन्सी घेतली, काही लोकांकडून पैसे देऊन कन्सल्टन्सी घेतली. अशा वेगवेगळ्या गोष्टी केल्यानंतर मग आम्ही शेवटी निर्णय घेतला की ठीक आहे, शेतमालाशी रिलेटेड हा चांगला आहे आणि बऱ्याचदा शेतकऱ्याच्या पिकाला ज्यावेळेस भाव नसतो त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट तयार करता येऊ शकते आणि रॉ मटेरियल म्हणून इतर लोकांना आपण देऊ शकतो, फिनिश गुड तयार करू शकतो. म्हणून आपण त्याच्यामध्ये पडलो. आता प्रक्रिया उद्योगात उतरायचं का, हा सगळ्यात मोठा पेच आहे. कारण की आपल्याकडे काय झालं, एक हेरारकी अशी चालत आलेली आहे की गुजराती माणूस फक्त याच्यामध्ये व्यवसायामध्ये उतरू शकतो आणि मराठी माणूस उतरू शकत नाही. हा खूप मोठा ब्लंडर आहे. म्हणजे काही कळत नाही कसं काय हे झालंय. अनेक मराठी उद्योजक देखील चांगल्या पद्धतीने, चांगल्या मुद्द्यावर चांगला व्यवसाय करत आहेत. आपण सुद्धा करू शकतो, त्याबद्दल काही वाद नाही आणि व्यवसायात नक्कीच पडलं पाहिजे. आता शेतमाल प्रक्रिया
हा शेतमाल प्रक्रिया कन्सेप्ट काय आहे? तर शेतातला जो माल आपण हार्वेस्ट करतो तो आपण साठवून ठेवू शकत नाही. खूप कमी कमी कालावधीपर्यंत साठवू शकतो. कांदा मला वाटतं एकमेव अशी गोष्ट असेल की बऱ्याच काळापर्यंत आपण साठवून ठेवू शकतो. बाकीचं तर भाजीपाला तर 24 आवर 48 आवर पर्यंत आपण जास्तीत जास्त फ्रीज मध्ये ठेवू शकतो. फ्रोझन मध्ये देखील ठेवायचं जरी झालं तरी अडचणीच आहेत त्याच्यात. सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे त्याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते अतिशय कॉस्टली आहे. सिटी तो प्रॉब्लेम आहे आपल्या इकडे ग्रामीण भागामध्ये. इलेक्ट्रिसिटीची कॉस्ट असेल किंवा इलेक्ट्रिसिटी त्याचं कंटिन्युटी असेल, कंटिन्यू कनेक्शन मिळत नाही आपल्याला, असे भरपूर प्रॉब्लेम फ्रोझन मध्ये येतात. दुसरी गोष्ट अशी फ्रोझन मध्ये पण लिमिट आहे की एवढ्या टाइम पिरियड पर्यंत आपण साठवू शकतो. अशा काही गोष्टी आहेत. आणि बऱ्याचदा दुसरी एक गोष्ट अशी आहे, फ्रोझन मध्ये आपल्याला ए ग्रेड मटेरियलच वापरायला लागतं बऱ्याचदा. जसं ग्रीन पीस मध्ये, ग्रीन पीस हा डायरेक्ट कन्झ्युमेबल आयटम आहे. भाजी करायची आणि खायचं, किंवा त्याच्यावर प्रक्रिया काही अशी जास्त मोठी नाही. मग आता ग्रीन पीस जो आहे, जो एंड कस्टमर घेणार आहे, तो A1 क्वालिटीचाच ग्रीन पीस त्याला पाहिजे. आणि एकदम याच्या अपोजिट जर आपण विचार केला तर व्हेजिटेबल डिहायड्रेशन मध्ये थोडंसं सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड माल वापरला तरी चालतो. कारण की आपल्याला कॉस्ट पण कॉम्प्युट करायची असते. आपलं डिहायड्रेशन म्हणजे काय, तर पाणी काढायचंय आपल्या फूड मधलं आणि त्याची शेल्फ लाईफ वाढवायची. जुन्या काळामध्ये जशा पद्धतीने आपण अं, चपाती सुकवून त्याला थोडक्यात कोरकं म्हणतो आपण, कोरके करून खायचे, किंवा कसुरी मेथी घरी तयार केली जायची, कोथिंबीर सुकवून ती तयार केली जायची, किंवा आपण पापड वगैरे हे गोष्टी आहेत त्या आपण सुकवतो. म्हणजे काय करतो, तर याची लाईफ वाढवतो. हाच कन्सेप्ट सेम व्हेजिटेबल डिहायड्रेशन. फळे व भाजीपाला सुकवणे, निर्जलीकरण करणे. हा निर्जलीकरण हा शब्द महत्वाचा आहे. एका लिमिट पर्यंत त्याचं पाण्याचं पर्सेंटेज कमी करणे आणि 5 to 7% पर्यंत फक्त मॉइश्चर ठेवणे, जेणेकरून त्याच्यामधले न्यूट्रिएंट आणि कलर ऍज इट इज राहील. आणि त्याच्यासाठी आपण काही ट्रेनिंग असतात किंवा प्रत्येक याचं पॅरामीटर ठरलेले आहेत. किती वेळेपर्यंत डिहायड्रेशन केलं पाहिजे, किती टेम्परेचरला कुठले व्हेजिटेबल ठेवले पाहिजे, असे अनेक पॅरामीटर त्याच्यामध्ये आहे. आता प्रक्रिया उद्योगाकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांनी का वळायला पाहिजे प्रक्रिया उद्योगाकडे, त्याची समजा काही गोष्टी आहे. समजा शेतकऱ्याला अनेक वेळा पडलेला प्रश्न असतो. सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की हमी भाव. हमी भाव म्हणा किंवा तुम्ही बाजारभाव म्हणा त्याला. हमी भाव फार थोड्या पिकांना आहे, पण बाजारभाव जरी कन्स्टंट पकडला तर तुमची कोथिंबीर समजा आज 2 रुपये गड्डीने 5 रुपयाने गडी जात असेल तर ती 20 रुपये गड्डीपर्यंत, 50 रुपये गड्डीपर्यंत पण गेलेली आपण पाहतो. किंवा 25-50 रुपये पर्यंत गड्डी असलेला माल हा दुसऱ्या दिवशी 24 तासामध्ये 2 रुपये गड्डीपर्यंत आलेला सुद्धा आपण पाहतो. म्हणजे हा जो काही, मी एक उदाहरण दिलं फक्त कोथिंबीरचं, हे जे काय अनस्टेबल मार्केट आहे, या मार्केटमध्ये आपल्याला जर का करायचं असेल तर शेतीसोबतच आपल्याला काहीतरी प्रक्रिया उद्योग पाहिजे, काहीतरी जोड व्यवसाय पाहिजे. फक्त शेतीवरती आपण डिपेंड राहू शकत नाही. कारण की बाजारभाव एक आहे, त्याच्या बाजारभावाच्या आधी खरं तर शेतमाल पिकवणे. शेतमाल आपण पिकवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे, तर वातावरण. आणि वातावरण काय आपल्या हातात नाही. कधी अवकाळी पाऊस पडतोय, कधी काय होतंय, या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून शेतीला काहीतरी जोड व्यवसाय नक्कीच पाहिजे. जसा दुग्ध व्यवसाय, आता दुधाचं जरी उदाहरण घेतलं आपण, डिहायड्रेशन वरती नक्कीच येऊ. दुधाचं जरी उदाहरण घेतलं तरी 2 ते 3 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी दुधाला मार्केट होतं 35-38 रुपये, 40 रुपयापर्यंत गेलं होतं शेतकऱ्यासाठी. आज मार्केट आहे 25 रुपये, 26 रुपये. मग एवढं मोठी तफावत झाल्यानंतर शेतकऱ्याला ते परवडतं का? आणि म्हणून खरं तर प्रक्रिया उद्योगाकडे वळलं पाहिजे. तुम्ही प्रक्रिया उद्योग फक्त डिहायड्रेशन घ्या असं मी म्हणत नाही. आजचा आपला टॉपिक डिहायड्रेशन आहे, हा भाग वेगळा आहे. त्याच्यामध्ये आता व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो तो लागणारे, त्याच्यासाठी लागणारे कागदपत्रे, त्याच्यासाठी लागणारे लायसनिंग, त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट, काही वेगवेगळ्या प्रकारचे रजिस्ट्रेशन असतात, काही परवानग्या असतात, NOC असतात.
सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये नक्कीच काढायला लागतात. कारण शेतमाल प्रक्रिया किंवा कुठलाही फूड प्रॉडक्ट हा ह्युमन कन्झ्युमेबल आयटम आहे. माणूस माणूस त्याला खाणार आहे. मानवाच्या डायरेक्ट पोटामध्ये जाणारा पदार्थ आहे. त्याच्यामुळे हे सगळे आपल्याला परवानगी असतील, लायसनिंग असतील, हे सगळे आपल्याला नक्कीच करावे लागतात. त्याच्यामध्ये मग सर्वात पहिलं असं ते फसाईचं लायसन FSSAI, त्याचं लायसन आपल्याला काढायला लागते. त्याच्यानंतर तुमचं उद्योग आधार म्हणा किंवा उद्यम आधार म्हणा, हे लागतं आपल्याला डॉक्युमेंटेशन मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे त्या ठिकाणचा परवाना, मग ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतचा परवाना, तुमची नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, महानगरपालिका असेल, जे काय असेल ते त्याची NOC घ्यायला लागते. बऱ्याच ठिकाणी आता NOC थोडीशी रद्द केलेली आहे. आपल्या स्वतःच्या याच्यावरती पण चालतंय, हे काय आहे. त्याच्यानंतर बँक सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला व्यवसाय उभा करताना. बँक, आता बँक हा खूप मोठा मॅटर आहे. कारण की कुठलाही व्यवसाय करताना आपण काय आपल्या खिशातले पैसे काढून किंवा कुणाकडे असे 10 लाख 20 लाख काही कॅश मध्ये नसतात. त्याच्यामुळे कर्जाशिवाय पर्याय नाही. आता कर्ज काढताना त्यांना लागणार हे मी आता जे सांगितले डॉक्युमेंटेशन रजिस्ट्रेशन साठी, ते डॉक्युमेंट तर लागतातच लागतात. त्याच्यानंतर तुमचा 7/12 असेल तर 7/12, कारण की तुम्हाला कर्ज देणार आहे बँक. तुमच्या नावावरती जमीन असेल तर तुमचं, आता कर्जाची प्रक्रिया मी काही जास्त लांब सांगत नाही. आपण सगळेजण कुठल्या ना कुठल्या तरी व्यवसायात किंवा याच्यात कर्ज काढलेलं असतं, घरासाठी, गाडीसाठी. हे सगळे डॉक्युमेंटेशन बँक निवडणं हे खूप महत्वाचं आहे. नॅशनलाइज बँक असावा, कारण की शेतमाल प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारच्या सबसिडीज असतील किंवा इन्सेंटिव्ह असतील, हे सगळे नॅशनलाइज बँकांनाच मिळाले जातात. त्याच्यामुळं बँक निवडताना काळजीपूर्वक निवडा. त्याच्यानंतर तिथला मॅनेजर चांगला असावा, कोऑपरेटिव्ह असावा. त्यांनी आपल्याला कोऑपरेट केलं पाहिजे वेळोवेळी. कारण की लोन रिपेमेंट करताना किंवा इतर गोष्टी करताना ते खूप गोष्टी आपल्याला नंतर त्रासदायक होत असतात. हे झालं बँकेचं. आता आपल्याला थोडस व्यवसायाबद्दल जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये कसं आहे, आपल्याला शेतकऱ्याकडून डायरेक्ट माल घ्यावा लागतो. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याकडं वर्किंग कॅपिटल नक्कीच पाहिजे. पूर्णपणे आपण जर संपूर्ण पैसा जर मशिनरीवरती जर गुंतवला तर आपल्याला जो भाग भांडवल म्हणतो आपण त्याला, ते आपल्याला हातामध्ये पाहिजे. कारण की शेतकऱ्याकडून ज्यावेळेस आपण माल खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला तिथं क्रेडिट नसतं. तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावरती माल खरेदी करायचा आणि त्याला पेमेंट करायचं. कारण की शेतकरी थांबू शकत नाही, त्याला पुढच्या मालासाठी पैसे लागत असतात, तिथं क्रेडिट मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काही अमाऊंट मध्ये मोकळा पैसा आपल्या हातामध्ये नक्कीच पाहिजे. आणि मशिनरीवरती, मग आता मशिनरीवरती आपल्या कॅपॅसिटीवरती तुम्हाला किती कॅपॅसिटीचा आउटपुट पाहिजे, तुमच्याकडे एखादी ऑर्डर आहे का हातामध्ये, सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आणि व्यवसाय नक्की एखाद्या कंपनी सोबत आपण टायअप करून करणार आहोत की आपलं स्वतःचं मार्केट आपण डेव्हलप करणार आहोत, स्वतःचा ब्रँड करणार आहोत का, हा त्याच्यामधला विषय. आणि त्याच्यावरती मशिनरीची वगैरे इन्व्हेस्टमेंट अवलंबून असते. तुम्हाला जर एखादी ऑर्डर ऑलरेडी तुमच्या हातामध्ये असेल तर मग नक्कीच तुम्ही मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करण्यात काही गैर नाही. परंतु जर तुम्ही सुरुवातीला तुमच्याकडे मार्केटिंगचं कुठलंही स्किल नसेल, सुरुवातीपासून तुमचं झिरो पासून जर सुरुवात असेल, तर मी सांगेल डायरेक्ट मशिनरीची इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तुम्ही आमच्यासारखे काही मॅन्युफॅक्चरर असतात त्यांच्याकडून माल सुरुवातीला खरेदी करा, तो विका. त्याच्यानंतर ते तुम्हाला मग मार्केट कळेल, कॉस्टिंग कळेल, कॉस्टिंग मध्ये बार्गेन कसं करायचं, कुठल्या प्रकारची कॉस्ट, किती ग्रेडचे, किती प्रतवारीचे माल असतात, हे सगळं कळेल आपल्याला. A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड अशा अनेक प्रकारचे असतात. कुठली पावडर विकली जाते जास्त, कुठल्या फ्लेक्स विकले जातात जास्त, हे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आणि मग तुम्ही मशिनरी मध्ये जर समजा इन्व्हेस्टमेंट केली तर बेटर, म्हणजे उत्तमच येते. पण डायरेक्ट जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, जसं मी डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उतरलो, मला खूप अडचणी आल्या. कारण की पहिला 7/12 काढण्यापासून, कर्ज काढण्यापासून, तर प्लॅन डेव्हलप करण्यापासून मटेरियल विकेपर्यंत सगळं काही मी केलंय. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्याच्यामध्ये किती अडचणी येते. आणि आपल्यावरती सगळ्यात मोठं बोजा असतो तो बँकेच्या कर्जाचा. त्याच्यामुळं तो देखील आपण विचार केला पाहिजे.
सगळ्यात महत्वाचा व्यवसाय करताना आपली स्वतःची जागा असावा. कारण की भाड्याने व्यवसाय करणं, मी बऱ्याच जणांचे त्याच्यामुळे लॉसेस पाहिले. ते काही परवडेबल आपल्याला तेवढं होत नाही इन्व्हेस्टमेंटच्या तुलनेमध्ये. शेड वगैरे किंवा हे आपण जरी आपलं डेव्हलप केलं तर त्याची गुंतवणूक आपल्याला फायदा होऊ शकतो. खर्च कमीत कमी कसा करता येईल आपल्याला खर्च, याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष केलं पाहिजे. आता याच्यामध्ये डिहायड्रेशन मध्ये प्रक्रिया नक्की कशी असते, नक्की काय केलं जातं? डिहायड्रेशन निर्जलीकरण करायचं म्हणजे काय करायचं? आता आपली जी पारंपरिक पद्धत आहे की भाजीपाला घ्यायचा, कटिंग करून तो उन्हामध्ये सुकवायचा आणि ड्राय झाल्यानंतर त्याचं एकतर पावडर करायची किंवा पॅकिंग करायचं. प्रोसिजर एकदम सेम आहे, फक्त काही प्रोडक्ट नुसार ते डिफरंट आहे. म्हणजे काही फ्रूटला निवडक फ्रूटला थोडस वेगळी प्रक्रिया करायला लागते, काही पालेभाज्यांना वेगळी प्रक्रिया करायला लागते. आता याच्यामध्ये बेसिक प्रक्रिया काय आहे की तुम्ही शेतकऱ्याकडून किंवा मार्केटवरून माल खरेदी केला ना, की तो सगळ्यात आधी त्याचं ग्रेडिंग करायला लागतं. खराब काय झालं असेल किंवा काय हे काढणे, माती असेल तर माती धुवून घेणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, सॉर्टिंग वगैरे केल्यानंतर त्याची एकदम योग्य पद्धतीने कटिंग करावी लागते. म्हणजे जसं कस्टमरचं डिमांड असेल, कस्टमर सांगेल आपल्याला की 2 mm कटिंग पाहिजे, 5 mm कटिंग पाहिजे, 10 mm कटिंग पाहिजे, त्यानुसार आपल्याला कटिंग करावी लागते आणि त्यानुसारच आपल्याला मटेरियल द्यावं लागतं. कारण की बऱ्याचशा गोष्टी या ड्राय झाल्यानंतर त्याची ऑटोमॅटिक पॅकिंग मध्ये सुद्धा पावडर होऊ शकते. मग त्याच्यासाठी काही पॅरामीटर असेल, पॅकिंग कुठला असावं, हे सगळ्या गोष्टी, कटिंग किती साईजचं असावं. आता कटिंग केल्यानंतर आणि वॉशिंग, कटिंग केल्यानंतर वॉशिंगची प्रक्रिया आहे. पण तो वॉशिंग म्हणजे फक्त भाजीपाला कट केलाय आणि धुतलाय असा त्याचा अर्थ होत नाही. तर त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत आणि त्याच्यासाठी ट्रेनिंग पण खूप महत्वाचं आहे. जे काही फूड मध्ये ज्यांचे म्हणजे फूड टेक वगैरे जे काही असं शिक्षण झालेलं आहे, अशा लोकांना तुम्ही नक्की विचारू शकता की वॉशिंगचे किती प्रकार आहेत किंवा वॉशिंग कसं केलं जातं. काही वॉशिंग मध्ये केमिकल यूज केला जातो धुण्यासाठी, काही फ्रुट्स असतील तर फ्रुट्स साठी वेगळे क्रायटेरिया आहेत धुण्यासाठी. वॉशिंग केल्यानंतर तुम्हाला त्याचं पिलिंग करायला लागतं, स्पिनिंग स्पिनिंग करावं लागतं. आणि पिलिंग जे आहे ते पिलिंग काही ठराविक गोष्टींना आहे. जसं की आपलं पोटॅटो असेल, पोटॅटोला पिलिंग केलं जातं. पिलिंग म्हणजे वरचं साल काढणे. पोटॅटोला पिलिंग केलं जातं, बीटरूटला पिलिंग केलं जातं कटिंगच्या आधी. ओनियनला पिलिंग करावं लागतं, टर्पल वगैरे काढणे, दोन्ही बाजू कट करणे, त्याच्यानंतर कटिंग, आणि कटिंग नंतर मग पुन्हा वॉशिंग. वॉश केल्यानंतर त्याचं पाणी काढायला लागतं, कारण की पाणी काढल्यानंतर आपला ड्रायव्हिंग टाइम कमी होतो. त्याच्यासाठी स्पिनिंग करावं लागतं, स्पिनिंग मशीन असतं. मशीन नसेल तर ते आपल्याला एखाद्या जाळीवरती वगैरे पसरून ठेवावं लागतं. मग ते पाणी थोडंसं कमी झालं त्यातलं की मग सगळ्यात महत्वाचं, आता त्याच्या काही पदार्थांमध्ये आपल्याला ब्लांचिंग करावं लागतं. आता किती जणांनी शब्द ऐकले मला माहित नाही, परंतु ब्लांचिंग करणं म्हणजे एक 5 ते 7 सेकंद, 8 सेकंद किंवा 1 मिनिटापर्यंत काही गोष्टींना गरम पाण्यामध्ये टाकायला लागतं. सगळ्यात व्हेजिटेबल साठी असं आहे नाही, ते सुद्धा काही जसं वॉशिंगला सांगितलं तसं निवडक गोष्टींसाठी ते आहे. ते ब्लांचिंग करायला लागतं, मग स्पिनिंग करायला लागतं. ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर मग आहे ड्रायिंग. मग ट्रे ड्रायर आहे, ड्रायर मध्ये ट्रे ड्रायर आहे, कन्व्हेअर ड्रायर आहे, सोलर ड्रायर आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायर आहे. तुम्हाला युट्यूब वरती किंवा ऑनलाईन तुम्ही गुगल वरती नक्कीच पाहू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायर तुम्हाला पाहायला मिळतील, त्याचे एक्झाम्पल मिळतील. कसे कसे त्याचं कन्स्ट्रक्शन असतंय, कसं त्याचा मेक आहे, काय आहे, हे सगळं तुम्हाला नक्कीच गुगल वरती पाहायला मिळेल. मग ते ट्रे असतील तर ट्रे मध्ये मटेरियल भरून ते ड्रायर मध्ये फीड करायला लागतं. तुमचा कन्व्हेअर असेल तर कन्व्हेअर वरती ते पसरायला लागतं. आता कन्व्हेअर शक्यतो आपल्या इकडे कोण करत नाही, कारण की त्याच्या मोठी अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट असते, त्याच्यामुळे कन्व्हेअर शक्यतो कोण करत नाही. बरेचसे लोक एकतर सोलर ड्राईंग किंवा ट्रे ड्राईंगच करत असतात. मग ट्रे मध्ये भरल्यानंतर एक टेम्परेचर सेट करायला लागतं त्याला. प्रत्येक प्रॉडक्ट साठी वेगळं टेम्परेचर आहे. व्हेजिटेबलला किती टेम्परेचर असावा, फ्रुट्सला किती टेम्परेचर असावा, त्याच्यानंतर रूट्सला किती टेम्परेचर असावा, असं वेगवेगळ्या प्रकारचं टेम्परेचर ठरलेलं आहे. ते आपल्याला पाळावंच लागतं. त्या टेम्परेचरला ते ड्राईंग
ठराविक वेळेपर्यंत करायला लागतं. ठराविक वेळेपर्यंत का, ठराविक टेम्परेचर आणि ठराविक वेळ का, तर मगाशी बोलताना मी नक्की सांगितलं असतं, तुमच्या ध्यानात असेल की एका पर्सेंटेज पर्यंतच आपल्याला ड्राइंग करायचं, त्याच्या खाली ड्राइंग केलं जात नाही. कारण की ओव्हर ड्राइंग झाल्यानंतर त्याचा कार्बन तयार होतो, कोळसा तयार होतो आणि तो थोडक्यात आपलं मॅटर जळून जातं. तर तिथपर्यंत आपल्याला न्यायचं नाहीये. साधारणतः 93, 90 ते 95% आपल्याला ड्राइंग करायला लागतं. म्हणजे साधारणतः 4-5% तर 6-7% आपल्याला मईच्या त्याच्यामध्ये मेंटेन करावं लागतं. कारण की न्यूट्रिशन, त्याच्यानंतर आपलं कलर, ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन कराव्या लागतात. म्हणून आपल्याला ड्रॉइंग त्या एका लेवल पर्यंत न्यावं लागतं. आता हे झाल्यानंतर, ड्रॉइंग झाल्यानंतर दोन गोष्टी आहेत. मटेरियल आपल्याला त्या मशीन मधून काढल्यानंतर एकतर ऍज इट इज ते पॅकिंग करणे, किंवा मग त्याचं पावडर करून ते पॅकिंग करून विकणे. ह्या दोन गोष्टी आहेत. जसे की आपलं कोथिंबीरीचं पावडर असेल किंवा पालकची पावडर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत. कोथिंबीरची पावडर असते, शेवग्याच्या पानांची पालक येते, बटाट्याची पावडर येते. पालकचा जो पाला आहे तो ऍज इट इज पॅक केला जातो. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ते जशी ऑर्डर असेल तसं. तर ही झाली प्रक्रिया. आणि पॅकिंग नंतर मग तुम्हाला मार्केटमध्ये कसं तुम्हाला विक्री आहे, तर डायरेक्ट कस्टमरला विकायचंय की बल्क पॅकिंग करून तुम्हाला कंपन्यांना द्यायचे ऍज अ रॉ मटेरियल. समजा उदाहरण झालं सांगायचं झालं तर, समजा लसूण पावडर आहे किंवा कांद्याची पावडर आहे, ही एखाद्या कंपनीला द्यायची आपल्याला, जी मसाला मॅन्युफॅक्चरिंग करते. तर आपल्याला तिथं स्मॉल पॅकिंग करून काय उपयोग नाही. आपण जर आधीच स्मॉल पॅकिंग करून ठेवलं तर मग आपण अडचणी येऊ शकतो. आणि शक्यतो ऑर्डरनुसारच काम करावं असं माझं तरी म्हणणं आहे. जशी ऑर्डर असेल तसं काम करावं याच्यामध्ये. कारण की लेबरचा पण विषय असतो. आपल्याला स्किल लेबर मिळणं महत्वाचं आहे. इनिशियली आपण किती इन्व्हेस्टमेंट करू, किती कॅपॅसिटी असणार आहे, त्याच्यावरती लेबरचा विषय. शक्यतो कामाला महिला ठेवाव्या, कारण की महिलांचा याच्यामध्ये किचनमुळे बऱ्यापैकी हातकंडा असतो. आपण जर जेंट्स जर ठेवले, पुरुष जर कामगार ठेवले, तर त्यांना बऱ्यापैकी ते स्पीड कमी असते महिलांच्या तुलनेमध्ये. म्हणून महिलांना ठेवा. आणि त्याच्यानंतर मार्केटिंगचा जर विषय झाला तर मायक्रो लेवलला जर मार्केटिंग करायचं असेल तर काही सिलेक्टिव्ह प्रोडक्ट बाजूला करायचे, की जे डेली कन्झ्युमेबल आयटम असतील, रोजच्या रोज किचन मध्ये लागतात, असे काही प्रोडक्ट आपल्याला बाजूला करता येतील. त्याच्या स्मॉल पॅकिंग करता येईल, ते स्मॉल पॅकिंग करून विकता येईल. फक्त जे आपल्याला कंपन्यांना माल द्यायचा आहे त्याची पॅकिंग फक्त मोठ्या करायची. अशा वेगवेगळ्या प्रकारची पॅकिंग देखील आहे. पॅकिंग मटेरियल वेगवेगळ्या प्रकारचं लागतं, ते पण तुम्हाला शिकावं लागेल. की समजा 8x10ची बॅग आहे, त्याच्यात किती पावडर बसेल आणि किती फ्लेक्स बसेल, असं त्याचे पण काही क्रायटेरिया आहेत, ते पाहिले पाहिजे. काही काहींचे पॅकेज डिमांड वरती असतात, ते सांगतील तसं आपल्याला पॅकेजिंग करून द्यायला लागतं. हे झालं सगळं पॅकेजिंग आणि मार्केटिंगच्या संदर्भात. आता मला वाटतं तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारले पाहिजेत, म्हणजे मला पण थोडंसं बोलायला बरं पडेल. सरांना सर, विनंती आहे, तुम्ही जो आता तुम्ही जे मार्केट सांगितलं, तर नक्की हा. या व्यवसायामध्ये संधी कशा पद्धतीने आहेत? म्हणजे भाजीपाल्यामध्ये आहेत की फळांमध्ये आहेत, आता कसं की पावडरमध्ये आहे, की प्रायमरी स्टेजचं काही कुठल्या प्रकारचं आहे? आम्ही तेच सांगितलं. मसाल्याचे वगैरे जे मॅन्युफॅक्चर आहेत ना, आणि त्याच्याशी रिलेटेड त्याला जे रॉ मटेरियल लागतं, ते जर इनिशियली आपण चालू केलं तर आपल्याला इन्स्टंट मार्केट अवेलेबल होऊ शकतं. कारण की तुम्ही जर एंड युजरला तुमची प्रोडक्ट द्यायला गेले तर मग पुन्हा मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ब्रँडचा विषय येतो. अनेक ब्रँड आधीच असल्यामुळं ब्रँडेड गोष्टींकडे लोकांचा कल जास्त असतो. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की सुरुवातीला B2B चालू करावं, बिझनेस टू बिझनेस, ऍज अ रॉ मटेरियल इतर लोकांना आपण प्रोव्हाइड करावं. आणि नंतर मग जसं जसं पुढे जाता येईल तसं त्याचा प्रयत्न करावा नक्की. अजून काही कोणाचे प्रश्न? नमस्कार सर, आवाज येतोय? हो, बोला. म्हणलं ते सर, याच्यामध्ये ना सुकवणं डिहायड्रेशनची प्रोसेस आहे, त्याला
ब्लिचिंग वगैरे आपण ते म्हणतो, हा. ती कशा प्रकारे करता येईल त्याच्याबद्दल थोडस मार्गदर्शन योग्य प्रकारे. मिठाचं द्रावण एक म्हणतो आपण, त्याच्यानंतर अजून हो. कोणतं काय काय वापरतो आपण, तेच त्याच्याबद्दल थोडीशी माहिती वगैरे. मार्केटमध्ये 2-3 प्रकारचे केमिकल येतात. पोटॅशियम परमॅंगनेट असेल किंवा सोडियम असेल किंवा आपण जी पारंपरिक पद्धत आहे मिठाचं पाणी वगैरे करून, अशा 2-3 पद्धती आहेत. आता ते कसं आहे साहेब, प्रत्येकाचं प्रमाण प्रत्येक वेळेच्यासाठी ठरलेलं आहे. फ्रुटसाठी वेगळे केमिकल आहेत, कारण की ऍसिडिक फ्रूट असतील किंवा शुगर कंटेंट असलेले फ्रूट असतील जास्त, त्यांच्यासाठी वेगवेगळे केमिकल आहेत. आता ते असं मी कुणाचं नाव सांगू शकत नाही, कारण तो याचा विषय येईल. त्याच्यामुळं ते थोडंसं तुम्हाला माहिती परफेक्ट घ्यायलाच लागेल स्वतःच्या याच्यावरती, कारण कसं मी सांगणं आणि तुम्ही तुमच्या याच्यासाठी प्रिपरेशन करणं, हेच थोडासा फरक आहे. त्याच्यामुळं अ, 4-5 खरं प्रकारचे तर येतात. फक्त मी तुम्हाला बेसिक सांगेल की ऍसिडिक फ्रूटसाठी वेगळं येतं, शुगर कंटेंटचे जे फ्रूट आहेत त्यांच्यासाठी वेगळं येतं, व्हेजिटेबलसाठी वेगळं येतं, आणि ज्याच्यामध्ये स्टार्च वगैरे सारख्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी वेगळं केमिकल येतं. आणि मिठाचं जे तुम्ही म्हटले तर ते आपलं पारंपरिक आहे, पण मिठाने एवढं खूप मोठ्या प्रमाणात काय म्हणायचं आता, हे वाटत नाही, कारण की कसं असतं, वॉशिंग फक्त वॉशिंग नाहीये, तर कटिंग केल्यानंतर ज्यावेळेस आपण वॉशिंग करतो, परफेक्ट केमिकल परफेक्ट पर्सेंटेज मध्ये जर यूज केलं तर त्याचा परिणाम पुढे आपला पुन्हा कलर वरती आणि न्यूट्रिशन कंटेंट वरती पण असतो. हॅलो. हा बोला. हा सर, आवाज येतोय का? हो. हा, याच्यासाठी ओव्हन कुठल्या प्रकारचा वापरावा लागतो, म्हणजे ड्राय तर करण्यासाठी? याच्यामध्ये हो, इलेक्ट्रिक ड्रायर येतात. हा. इलेक्ट्रिक ड्रायर मध्ये तुमचे ट्रे ड्रायर आहेत, कन्वेअर हम्म, ड्रायर आहेत. हम्म, त्याच्यानंतर आता एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे, डिह्युमिडिफिकेशन. तुम्ही ऐकलं हम्म, असेल, म्हणजे ते वेगवेगळे प्रकारचे ड्रायर आहेत, म्हणजे हम्म, कॉस्टली जातात थोडेसे, हम्म, ह्युमिडिफायर असतात ते. हम्म, त्याच्यानंतर मग आपलं सोलर ड्रायिंग आहे. सोलर मीन्स वरती एकतर याचा पेपर असतो, प्लॅस्टिक टाईप पेपर आपला पोल्या उचले येतो तशा प्रकारचा, अच्छा. किंवा मग काच असते त्याच्यामध्ये ड्राइंग केलं जातं, आणि नॅचरली उन्हामध्ये ड्राइंग पण केलं जातं. असे एवढे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. अच्छा, पॅनेल पण ड्रायर त्याच्या वगैरे आहे, पण ते एवढे फिजिबल नाहीयेत, म्हणजे बिझनेस साठी फिजिबल नाहीयेत. ओके ओके. पण छोट्या प्रमाणावर समजा सर करायचं झालं तर बेकरी उद्योगात हा. जे रोटरी ओव्हन्स वापरले जातात हम्म. कुकीज बनवण्यासाठी किंवा काय अशा पद्धतीने, हो. तर त्याचा त्याचा अं, थोडाफार वापर ह्याला चालेल का? हा, नक्की होऊ शकतो. थोडा कन्सेप्ट वेगळा आहे. हा. कारण की बेकरी मध्ये निघणार जे काही हे आहे, आपण कसं म्हणतो मॉइश्चर, हा. त्याच्यामध्ये आणि व्हेजिटेबल मधून निघणाऱ्या मॉइश्चर मध्ये फरक आहे. थोडस त्याच्यामध्ये चेंज करायला लागेल मशिनरी मध्ये, अच्छा. जेणेकरून तुम्हाला जर 2 in 1 करायचं असेल तर हा तसं हा. ते हे आता मी कन्स्ट्रक्शन पाहिलेलं नाही त्याचं, हम्म, तर ते थोडासा त्याच्यात बदल करायला लागेल. किंवा मग तुम्हाला अगदी छोट्या प्रमाणात जर करायचं तर मग सोलर ड्राईंग मध्ये जा, तुमची इलेक्ट्रिसिटी पण वाचेल आणि तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच बनवता येईल. सोलर ड्राईंगचा फक्त प्रॉब्लेम पावसाळ्यात येतो, ओके. आणि सोलर ड्राईंगचा आणखीन एक प्रॉब्लेम आपला कलर आणि न्यूट्रिशन कंटेंट वरती पण येतो. आता हम्म, त्याच्यामध्ये स्किल पाहिजे, कधी बंद केलं पाहिजे, कधी मटेरियल काढलं पाहिजे, अशा हा, गोष्टी. हा. आणि हो. यात ड्रायफ्रुट्सचा जो प्रकार असतो ज्याला ते ड्रायफ्रुट्स नमकीन करतात किंवा काजू आणि हे किंवा चणे, हो. हा प्रकार पूर्ण वेगळा आहे का? नाही, की जमेल नाही, याच्यात सुद्धा जमेल. फक्त मी काय सांगितलं, तुम्हाला वाटतं की किती वेळेपर्यंत तो प्रॉडक्ट ठेवायचा ही माहिती पाहिजे. ओके. ड्राइंग तुम्हाला नक्कीच करता येईल, किती हा, वेळेपर्यंत करायचं आणि किती टेम्परेचरला करायचं, काय प्रत्येक टेम्परेचर? प्रोडक्ट साठी वेगळे. ओके. हो. आता ह्या संदर्भातली माहिती समजा आम्हाला घ्यायची झाली तर काय तुमच्याकडनं पुढचं मार्गदर्शन मिळेल की आणखी काही तुम्ही सजेस्ट करू शकाल? ते आता गणेश सर सांगतील तुम्हाला. विज्ञान हा सर, आश्रममध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट. हा वेबिनार घेण्यापाठीमागचं कारण हेच होतं की बऱ्याच लोकांना याच्यामध्ये आता उतरायचं किंवा व्यवसाय करायचा आहे, तर अशी संधी कुठंच उपलब्ध नाही की कोणी प्रशिक्षण देईल किंवा आपल्याला परिपूर्ण मार्गदर्शन मिळेल. तर आम्ही त्यासाठीच सरांना भेटलो, सुजित सरांना. तर यानंतर आपण एक ट्रेनिंग प्रोग्राम या महिन्यामध्ये 2 दिवसाचा अरेंज करतोय. की यामध्ये ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत, म्हणजे भाजीपाला तुमच्या फॅक्टरीत आल्यानंतर ज्या काय प्रोसेस आहे ते पावडर होईपर्यंत, ह्या सगळ्या प्रोसेसचं तुम्हाला
हाताने काम करत करत याचं प्रशिक्षण मिळणार आहे 2 दिवसाचं. तर ती एक बेसिक तुम्हाला नॉलेज असावं की बाबा नेमकं काय असतं, कशा पद्धतीने काम चालतं. तर हा एक वेबिनार त्यातनं थोडंसं एक जस्ट आपण हे म्हणतो ट्रेलर, तर तो होता. ट्रेनिंग तर आता आपण नंतर त्याचा विचार करतो. ओके, थँक्यू सर, थँक्यू. अजून काही प्रश्न आहेत? तरी जर मीच बोलतो सर. हॅलो. हा सर. बोलू का सर? हॅलो. हा बोला ना सर. हा मुळात आता एक काय होतं ना सर, म्हणजे हा सगळ्यात मेजर इश्यू तुम्हालाही कल्पना असेल, आणि जे लघु उद्योग म्हणून या क्षेत्रात उतरताना आपल्याला एखादी गोष्ट केल्यानंतर प्रोडक्ट निर्मिती करायला फार टेन्शन नाही येत, किंवा ते काय फार कष्ट करावे लागत नाही. एकदा आपल्याला ते सगळं फॉर्मॅट कळला, मुळात प्रश्न येतो मार्केट त्याचं उपलब्ध करणं आणि मार्केटमध्ये माल सेल करणं. हा सगळ्यात मोठा टास्क आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण मोठमोठ्या कॅपॅसिटीच्या मशीन्स घेतो, मटेरियल आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो, आणि मग ते मॅन्युफॅक्चरिंग कुठे नेमकं सेल करायचं किंवा काय त्याला हे, इथेच अडतं गाडं बरेचसं. तर मूळतः या मार्केट त्याला अवेलेबल करून देणं किंवा मार्केट कुठे अवेलेबल आहे त्याच्याबद्दलचं गाईड करणं, अशा काही गोष्टींचं पण जरा मार्गदर्शन मिळालं तर खूप बरं होईल. बरोबर आहे. हॅलो. मी बऱ्याचदा आता बोलताना म्हणजे जवळपास अर्धा पाऊण तास बोलतो, त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे मी तेच सांगितले की सगळ्यात महत्वाची आपली कॅपॅसिटी आपण पाहिजे, आपल्याकडे मार्केट आहे का, त्यानुसार आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. हा सगळ्यात मूळ पॉईंट आहे. कारण की जर आता मी 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली, माझ्याकडे आता ऑर्डर नाही, मी जर असं म्हणतोय की मी 5 लाखाचं मटेरियल बनवून ठेवलं आणि मग विकेल, तर बँकेचं व्याज पाहता आणि सगळ्या गोष्टी पाहता व्याज तुमचं रविवारी सुद्धा बंद नसतं. तुमची अगदी अगदी. कंपनी कदाचित गुरुवारी किंवा रविवारी बंद राहील, नाही पण नाही, व्याज तुमचं रोज चालू आहे. बरं. तर आता तुम्ही मार्केटचं सांगितलं. हा. मार्केट मध्ये आता तुम्ही बोलताना एक पॉइंट असा बोलले की बनवायला कोणी पण बनवेल. नक्कीच समजा आता हा. प्रोसिजर शिकले का तुम्ही हा. नक्कीच बनवणारच आहे, किंवा आता बरं. मशिनरी तुमच्याकडे आली का जो तुम्हाला मशीन देणार होय. आहे. पण सगळ्यात मूळ मुद्दा आवाज हे झाला. मटेरियल खरेदी सुद्धा तितकीच महत्वाची. तुम्ही किती कॉस्टला कुठल्या ग्रेडचं मटेरियल खरेदी करता. कारण की बरं. समजा कांदा जर तुम्हाला 3 रुपये किलोनी घेऊन जर परवडणार असेल आणि तुमची खरेदी जर 6 रुपये 7 रुपये 8 रुपयाची असेल किंवा 10 रुपयाची असेल, तर मग तुमच्या हातात मार्केट असलेलं सुद्धा तुम्ही विक्री करू शकत. समजा मला तुमच्याकडून ओनियन फ्लेक्स किंवा ओनियन पावडर घ्यायची आणि मला जर समजा 100 रुपये किलोनी जर कुठे मिळत असेल किंवा 110 रुपये किलोनी मिळत असेल, आणि तुम्ही दुप्पट भावाने कांदा घेतल्यामुळे तुमची कॉस्ट जर 150 रुपये किलोनी जात असेल, तर मी तुमच्या हातातला कस्टमर सुद्धा मी तुमच्याकडून घेणार नाही. बरं. म्हणजे मला सांगायचंय काय, विक्री हा पार्ट तर आहे, पण परचेस सुद्धा तितकाच महत्वाचा पार्ट आहे. बरं. आता राहिला विषय मार्केटिंगचा, तर मार्केटिंगचं मी तेच सांगितलं मगाशी का तुम्ही आता बऱ्याचदा ऑनलाईन किंवा आवाज जातोय मध्ये. सुजित सर आवाज येत नाही. सुजित सर असं नाही. आपल्याला आता मार्केट मी ते सांगितलं की B2B पहिले डेव्हलप करा. कारण की बिझनेस टू बिझनेस तुम्हाला थोडस कम्फर्ट लाईन राहील ते. कारण की समजा एखाद्या कंपनीला तुम्ही कन्व्हिन्स केलं की बाबा माझ्याकडे असं असे प्रोडक्ट आहे, मी तुम्हाला इतक्या किमतीपर्यंत आणि हे घ्या सॅम्पल, तुम्ही सॅम्पल पास करा, तुम्हाला आवडले ह्या किमतीपर्यंत मी तुम्हाला देऊ शकतो. पण ही गोष्ट तुम्ही कस्टमरला नाही सांगू शकत. जो कंझ्युमर आहे, जो ग्राहक आहे, एंड युजर आहे, त्याला तुम्ही ही गोष्ट सांगू शकत नाही प्रत्येकाला. ते तुम्ही कंपनीवाल्याला एखाद्या नक्कीच सांगू शकतो. उदाहरण समजा एखादा मसाल्यावाला आहे, मला त्याला ओनियन पावडर विकायची, तर तुम्ही त्याला सांगू शकता की साहेब समजा आता मार्केटमध्ये 100 रुपये किलो ओनियन पावडर 90 मध्ये देऊ शकतो, ही माझी क्वालिटी. ते तुम्ही B2B मध्ये करू शकता. म्हणून मार्केटमध्ये पडताना सगळ्यात पहिले B2Bच डोक्यात ठेवा की तुम्ही स्मॉल पॅकिंग करून मार्केटमध्ये पडायला माझा ब्रँड होईल, हा लगेच विचार करणं चुकीचं आहे. बरोबर. हो. ओके, थँक्यू. संदीप सर, सरांनी जसं सांगितलं की त्यांनी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी सांगितल्या.
तर विज्ञान आश्रम याच्यासाठी काम करतं. त्यासाठी विज्ञान आश्रमला काही कंपन्यांचं फंडिंग पण असतं, की जे काही नवीन उद्योजक आपल्या उद्योगामध्ये भरारी घेऊ इच्छितात आहे, तर त्या नवउद्योजकांना मग मार्केटिंगचा प्रश्न असेल, तुमचा वेगवेगळ्या लायसन्सचा प्रश्न असेल, तुमच्या प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी काही तुम्हाला गरज असेल, तर त्या टप्प्यावरती विज्ञान आश्रम मदत करतो. म्हणजे तुम्हाला जर मार्केटिंग शोधायचं तर कुठं शोधायचं, कोण खरेदी करतं, तर ही तुमची सांगड घालून देणं, त्यापर्यंत त्यांच्यासोबत तुमची मीटिंग घडवून देणं. तर एकदा एक उद्योजक विज्ञान आश्रमशी जोडला तर साधारणतः आम्ही 1.5-2 वर्ष त्याच्यासोबत राहतो आणि त्याला त्याच्या शून्य म्हणजे काहीच माहीत नाही आणि तिथून त्याचं ट्रेनिंग, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, त्याचं पॅकेजिंग, लेबलिंग, मार्केटिंग आणि विक्री या पूर्ण साखळीमध्ये विज्ञान आश्रम त्या त्या ठिकाणी मदत करत असतो. त्यामुळं अशा कोणाचा काही उद्योग आता चालू असतील आणि त्यांना वेगवेगळ्या टप्प्यावरती काही अडीअडचणी येत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क साधला तर बरं का गणेश सर, हां. माझं तर म्हणणं इतकं आहे की फक्त डिहायड्रेशन आजचा मुद्दा आहे म्हणून डिहायड्रेशन पुरतं नाही, तर इतर देखील व्यवसायाला बेसिक सर्वांना सेम असतं. येस, येस, प्रोसेस येस. आणि मार्केटिंग हा भाग नंतरचा आहे, परंतु बरोबर. व्यवसाय सुरू करावा हाच का करावा, तोच का करावा आणि कसा करावा, नाही, ह्या तुम्ही सगळ्या त्यामध्ये संदर्भात सुरुवातीला विज्ञान तर आश्रम असेल किंवा आमच्यासारखे लोक असतील जे आधी व्यवसायामध्ये, या लोकांकडून मार्गदर्शन घेतलेलं नक्कीच चांगलं. आणि विज्ञान आश्रममध्ये तुम्हाला असं आहे, आता डिहायड्रेशनचं जरी बोलायचं झालं तरी सर्वांना तिथं मशिनरी वगैरे सुद्धा काही पाहायला उपलब्ध आहेत. हो, सोलर ड्रायर आहेत, इलेक्ट्रिक ड्रायर हो, आहेत विज्ञान सोलर ड्रायर आश्रममध्ये. सारख्या काही मशिनरी आहेत ते तुम्हाला तिथे त्या ठिकाणी दाखवू शकतात. खरं तर आपलं मी आपण सुरुवातीला आता सरांनी सांगितल्याप्रमाणे विज्ञान असेल जसं ट्रेनिंग अरेंज करायचंय सर तुम्हाला सांगतीलच, मग त्यावेळेस आपण तुम्हाला प्रोडक्ट वगैरे काही दाखवू. गणेश सर बरोबर ना? हां, येस, येस. हो. अजून काही कोणाचे प्रश्न असतील तर चालेल. सरांच्या बद्दल तर मी सुरुवातीला सांगितलं, की सुजी सरांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी अ, ते ज्या भागात राहतात, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका एकदम सदन शेतीमध्ये असणारा हा तालुका आहे आणि त्यामध्ये पाणी भरपूर असल्यामुळे भाजीपाल्याचं उत्पादन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतं आणि म्हणून त्यांनी शिक्षण झाल्यानंतर शेती प्रक्रियाकडे ते वळाले आणि खरं तर त्यांचं बॅकग्राऊंड पण घरचं खूप चांगलं आहे. परंतु त्यांनी या व्यवसायामध्ये उतरल्यानंतर सुरुवातीला तो जो काही स्ट्रगल केला, मशिनरी घेतल्या, त्यांनी सेटअप टाकला आणि त्यानंतर मग त्यांना अडीअडचणी आल्या, की बाबा मार्केटिंग, त्याचं लेबलिंग, वेगवेगळे लायसनिंग, वेगवेगळ्या सबसिडीज. परंतु हळूहळू त्यातनं ते शिकत गेले आणि आज एका उंचीवर ते आहेत. त्यामुळं ते आपल्याला नक्कीच त्यांनी आज या ठिकाणी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं सर तुमचं आभार व्यक्त करतो आणि नक्कीच आपण जे प्रशिक्षण घेणार आहोत हे सरांच्या सेटअपवरतीच घेणार आहे, जेणेकरून आपल्याला सर्वांना समजेल की बाबा हे जे प्रशिक्षण आपण घेतोय ते प्रशिक्षण घेत असताना कोणकोणत्या मशिनरीज लागतील, सेटअप कसा असावा, मॅनपॉवर किती लागते, इलेक्ट्रिक असेल किंवा सोलर ड्रायर असेल, इन्व्हेस्टमेंट किती, खेळतं भांडवल हातामध्ये किती. मी त्यांनी सांगितलं की तुम्ही एक वेळ सगळे खर्च तुम्ही जर मशीनमध्ये गुंतवले तर ज्यावेळेस खेळतं भांडवल लागतं, भाजीपाला तुम्हाला खरेदी करावा लागतो, तर अशा वेळेस अनेक लोक अडचणीमध्ये येत असतात. तर हे जे काही हा सगळा प्रशिक्षणाचा भाग आहे प्रॅक्टिकली, तर तो आपण नक्कीच येत्या काही दिवसामध्ये त्याचं आयोजन करत आहोत. तर नक्कीच ज्या कोणाला व्यवसायामध्ये उतरायचं आहे आणि यशस्वी व्हायचं आहे, नक्कीच विज्ञान आश्रम तुम्हाला मार्गदर्शन करेल. जर विज्ञान हां. आश्रम स्टार्टअप सारखीचे 2 नंबर ग्रुपमध्ये पाठवलेले आहेत किंवा तुमच्यापर्यंत जे पोस्टर आलेलं आहे त्यामध्ये पण आमचे काही नंबर आहेत. तर त्याला कोणाला सोलर ड्रायर किंवा अन्य काही गोष्टीची माहिती घ्यायची असेल त्यांनी वेबिनारच्या नंतर सुद्धा कॉल करू शकता. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रशिक्षण घेतल्या जाते. त्यातून जर तुम्हाला
जो काही व्यवसायासाठी हँड होल्डिंग सपोर्ट लागतो तो आमच्याकडे साधारणतः 30 पेक्षा जास्त वेगवेगळ्या व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन आणि हँड होल्डिंग सपोर्ट दिला जातो. तर तुम्ही नंतर कॉल करू शकता. धन्यवाद. मी पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचंही स्वागत करतो आणि सुजित सरांचं आभार व्यक्त करतो की सर तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ देऊन सर्वांना मार्गदर्शन केलं. धन्यवाद. नक्कीच तुम्ही पण मला मार्गदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल विज्ञान असेल आणि जे सगळे पार्टिसिपंट असतील त्या सर्वांचं धन्यवाद. ओके, धन्यवाद सर. ओके सर, थँक्यू.